बुडबुड आहे. 8-10 दिवसानंतर या जीवाला फळाचा आकार प्राप्त होतो. 1 महिन्यानंतर या जीवाला डोकं प्राप्त होतं. 2 महिन्यानंतर या जीवाला हातपाय प्राप्त होतात. 3 महिन्यानंतर या जीवाच्या हाताला पायाला नखे आणि डोक्याला केस प्राप्त होतात. 4 महिन्यानंतर या जीवामध्ये सप्त धातू तयार होतात. 5 महिन्यानंतर या जीवाला पूर्वजन्मीचं ज्ञान होतं. 6 महिन्यानंतर हा जीव आईच्या गर्भामध्ये भ्रमण करतो. 7व्या महिन्यामध्ये या जीवाला पूर्वजन्मीचं ज्ञान नष्ट होतं. 8व्या महिन्यामध्ये लक्षात राहते ना. 8व्या महिन्यामध्ये हा जीव अत्यंत घाणीच्या साम्राज्यामध्ये राहतो. का तर 8व्या महिन्यामध्ये या जीवाला संवेदना येतात. त्याला कळतं सुख दुःख हे गर्भातच कळत असतं. हे अभिमन्यूला गर्भातच सगळं काही कळालं हो की नाही. तसं सुख दुःख त्वचेला संवेदना कळतात. गरम काय गार काय घाण काय आहे चांगलं काय आहे आंबट तुरट खारट गोड हे सगळं गर्भातच कळतं. कधी 8व्या महिन्यामध्ये. या 8व्या महिन्यामध्ये आईच्या गर्भामध्ये असताना हा जीव अत्यंत दुःखद दयनीय परिस्थितीमध्ये असतो. या गर्भामध्ये अनेक जीवजंतू या जीवाला चावत असतात. हा जीव आईच्या गर्भामध्ये अनेक वेळा मूर्छित पडतो म्हणजे चक्कर येते बेशुद्ध पडतो. पुन्हा त्याला जाग येते आणि पुन्हा त्याला कळतं की आपण ज्या ठिकाणी मलमूत्राचा साठा आहे या घाणीच्या साम्राज्यामध्ये आपण राहतोय. देवा देवा अत्यंत दयनीय अवस्था आहे. देवा तुझं भजन करण्यासाठी मनुष्य योनीला प्राप्त कर म्हणून मी तुला सांगितलं होतं. पण मनुष्य जन्म घेता असताना सुरुवातीलाच एवढं दुःख देत ना एवढं दुःख माझ्या पदरी. देवा फक्त एक काम कर मला या दुःखातून एकदा सोडव. आठवीनं पाय हा माझा नवस. आईच्या गर्भामध्ये असताना जीव भगवंताला प्रार्थना करतो. अत्यंत दयनीय अवस्था आहे. आईनं गार पाणी पिले दुःख आहे. आई गरम पाणी पिले दुःख आहे. आईनं तिखट खाल्लं दुःख आहे. आईनं गोड खाल्लं दुःख आहे. आईनं आंबट खाल्लं दुःख आहे. बाळ गर्भामध्ये असताना घरातील वृद्ध माणसं सांगतात माऊलीला की आंबट खात जाऊ नकोस तिखट खात जाऊ नकोस तुरट खात जाऊ नकोस. म्हणजे मर्यादा असतात. एखादा सुदृढ पोपट झाडावरून उचलून पिंजऱ्यामध्ये कोंडावा
आणि त्या पोपटानं आपली चोच तारावरती आपटून आपटून रक्त बांबाळ करावी. दुःख आहे पोपटाला. अगदी तसंच दुःख आईच्या गर्भामध्ये वाढत असलेल्या बाळाला होतं. कधी बाहेर येईन आणि देवा तुझं भजन करेन. देवा काय करेन? देवा या दुःखातून माझी सुटका कर. करीन काय? आठवीन पाय. देवा तुझं पाय आठवीन. हा माझा नवस आहे देवा. बघा आईच्या गर्भातून बाहेर येतो, देवाला केलेला नवस विसरून जातो. आणि ज्यावेळेस दुःख वाट्याला येतं त्यावेळेस माणसं आठवीनं पाय म्हणत नाहीत. काय करतात? कापीनं पाय करतात.